आली वाट बघितलीस म्हणून सांगते मंजू, विश्वास ठेवायचा ग, पण अति विश्वास ठेवला ना मग त्रास होत. पंकज, तात्यासाहेब कुठे आहेत? नाही आलेत ते. काय तात्यासाहेब नाहीत? मग आम्हाला कशाला बोलवलं इथं? हे बघ सत्या, ज्या विश्वासाने आणि जबाबदारीने तुला जे काम दिलं होतं ना तात्यासाहेबांनी, प्रचार प्रमुखाचं, ते तू नीट करत नाहीयेस. म्हणजे हल्ली तुझं त्यात लक्षच नाहीये. मला उत्तर द्यावी लागतात. आणि कसं आहे ना, तुला जमत नसेल तर मला सांग ना, सांगून टाकतो तात्यासाहेबांना. सत्याला जमत नाहीये, त्याला काढून टाकूयात आणि त्याच्या जागी एका जबाबदार माणसाला ते काम देऊयात. ए पंकज, उगाच सत्यावर राग आहे म्हणून त्याला दोष नको देऊस. आणि कामं कुठली कामं केली नाही तर अशी सांग की. गरीबाच्या झोपडपट्टीत स्वेटर वाटप करणार आहे तो. खत वाटपाची योजना गावोगावी राबवल्या त्यानं. महिलांसाठी योजना राबवल्यात, मुलींसाठी योजना राबवल्यात. आता नवीन मतदारांना भेटून त्यांना मार्गदर्शन पण केलंय. अखंड मतदारसंघ पिंजून काढतो. कुठली कामं करत नाही म्हणतोस तू? बलमा, शांत हो. उगाच पंकजला उलट बोलू नकोस. पंकज, मला मान्य आहे की माझं कामाकडे थोडं दुर्लक्ष झालंय. मी त्यासाठी तुझी माफी मागतो. इथनं पुढे असं काय होणार नाही. अरे सत्यात एवढी कामं करतोय, एवढं पक्षासाठी पळतोय, ह्याची का माफी मागतोस तू? बलमा, ज्या जोमानं कामं व्हायला पाहिजे होती त्या जोमानं ती झाली नाहीत. मग यात माझी चूक आहे ना, माझी जबाबदारी आहे ती शेवटी. आणि कसं आहे, जेव्हा सत्याची चूक असते ना तेव्हा सत्या गाढवाची माफी मागायला मी मागं पुढे बघत नाही. आणि पंकज तर आपल्याला सिनियर आहे. सॉरी पंकज सर. येतो. हो खळदकर दादा, सगळं व्यवस्थित आणलंय ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. अरे वा, एकच नंबर. क्वालिटी पण एक नंबर आहे. सगळे सेम आहेत ना? हो हो. हा, मस्त आहेत रे.